5155 व्ह्यूअरशिप आतापर्यंत आलेले आहे आणि त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागतही करत आहोत। चला पुढचा मॅच जिथे या मॅचलाही सुरुवात केली जाईल श्रीरामनगर हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय आणि दुसऱ्या बाजूला अंबाड हा संघ पाहायला भेटतोय। चला सामन्याला सुरुवात करूयात। राहुल आणि अरुण ही जोडी आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये। देवा बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक। पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती तो वाईट बॉलचा पंचांनी इशारा कळवलाय। पहिल्या चेंडूवरती आपण पाहत आहोत ते एकसारशी सिंगल मिळून जाईल आणि अकाउंट ओपन होतंय श्रीरामनगर या संघाचं। हा बॉल खूप चांगला पाहायला भेटतोय। पहिला चेंडू वाईट बॉल आल्यानंतर स्वतःला सावरलंय, ते कॉन्सन्ट्रेशन दाखवलंय गोलंदाजीमध्ये। अचूक लेंथ आणि लाईन आता शोधली गेली आहे आणि सध्या तरी तो चांगला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। हो इनसाइड आउट क्रिकेटचा क्लास आणि या फटक्यामध्ये तो क्लास झळकत असताना चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। हाई स्ट्रोक आपण पाहतो दिक्सा कव्हर मध्ये आणि तिथे थोडस गडबड वाटली होती परंतु नकारलंय, चांगला कॉल। तोपर्यंत आपण पाहतो ती सिंगल येऊन जाते। धावा झाल्या तर धाव फलकावरती टोटल 6 धावा धाव फलकावरती 3 बॉल्सचा तो खेळ आतापर्यंत आपण पाहत आहोत। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, तिथे त्या जोखीम घेतला जाईल असं वाटतंय कारण तिन्ही बॉलवरती ते मोठेच प्रहार करण्याचे प्रयत्न दिसलेत। स्कोर कार्ड 6 आणि राहुल आणि अरुणशी ही जोडी आपण टीम कडनं पाहत आहोत। श्रीरामनगर हा संघ पाहायला भेटतोय जिथे टॉस गमावलाय आणि बॅटिंग करतायत। एक्सा कव्हरला हा क्रॅकिंग स्ट्रोक आहे, चान्स कमी आहे फिल्डरला। हा बॉल निघून चाललाय ओ इथे तो चेंडू मात्र बरोबर त्या लाईन वरती जाऊन थांबलाय। या सिटीज 4 चौकार। आमचे कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल। पाहतो बरोबर बॉलला त्याने टिपलाय आणि तो पहा रेषेवरतीच बॉल जाऊन तो थांबलाय तिथेच। नशिबाची साथ फलंदाजाला मिळते। आता हे खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला भेटतोय, तिथे सिंगल मिळते। सिंगलच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचले 11 अंकावरती। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in सध्या तरी खूप चांगलं कार्य करतायत आणि स्पेशली ते त्याच्यासाठी ते दूरवरनं प्रवास करून त्यांना या स्पर्धेच्या अंतर्गत बोलवलं जातं कारण पारदर्शकता ही या स्पर्धेची खासियत राहिलेली आहे आणि ती टिकून ठेवायची। त्यामुळे ती टेक्निकलचा वापर योग्य तो रीत्या सातत्यानं या स्पर्धेच्या अंतर्गत केला जातोय आणि हे काम करतात आमचे नीरज सर, खूप चांगलं कार्य करतायत त्यांची पूर्ण टीम। आमचे कॅमेरामन सचिन
आणि त्यानंतर गोलू. आपलंही आम्ही मनापासून कौतुक करत आहोत. खूप चांगला पण कॅमेरामनची भूमिका पार पाडत आहात. प्रत्येक छायाचित्रण या स्पर्धेच्या अंतर्गत ते टिपलं जात आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत तो दुसऱ्या अँगलनं सध्या तरी हे चित्रण सध्या तरी टिपलं जात आहे. पहिला ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये धाबा आल्यात 11. आमचे सोमनाथजी ठेमणे यांचा आपण पुढील आवाज ऐकणार आहोत. यस, धन्यवाद. पुढील शतक घेऊन येतो तो विशाल अंबाड संघाकडून. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं शतक टाकतो तो अंबाड संघाकडून विशाल. विशाल यांचा सामना करतो अरुण. दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू विशाल यांचा सामना करतो अरुण. मारण्याच्या नादात पूर्णपणे भेट. निर्धार चेंडू, कुठली धाव नाही. सुंदर अशी गोलंदाजी करताना तो विशाल अंबाड संघाकडून. विशाल यांचा पुढील चेंडू अरुण साठे. पुन्हा एकदा सुंदर असा फटकावलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. गॅप मध्ये चेंडू. 4 धाव्यांसाठी. 4 धावेने वाढती धावसंख्या. धावसंख्या झाली ती 15 बिनबाद. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागते श्रीरामनगर संघाकडून. शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल यांचा सामना करतो अरुण. सुंदर असा फटकावलेला चेंडू, हवेत चेंडू, सुंदर असा षटकार. एकदा विशाल यांचा सामना करेल तो अरुण. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 22. शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल यांचा सामना करतो अरुण. सुंदर असा हवेत फटकावलेला चेंडू. पुन्हा एकदा जेलबादची संधी बघूया. सुंदर असा जेलबाद झालेला तो अरुण. पहिला झटका बसतो तो श्रीरामनगर संघाला. अरुण यांच्या स्वरूपात बजावटीचे. जातो तो मोहन. अरुण यांची जागा भरून काढण्यासाठी विशाल यांचा पुढील चेंडू मोहन साठे. सुंदर असा पटकावलेला चेंडू बघूया किती धाव घेतात ते. एक धाव पूर्ण. सुंदर अशी रणनीती चेंडू विकेट. एक धावेने वाढती धावसंख्या. धावसंख्या झाली ती 23. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू विशाल यांचा सामना करेल तो राहुल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विशाल यांचा सामना करतो राहुल. बघूया
लेग साईडच्या दिशेने फटकावलेला चेंडू हवेत, चेंडू पुन्हा एकदा झेलबादची संधी, झेलबाद झालेला आहे तो राहुल. दुसरा झटका बसतो तो श्रीरामनगर संघाला राहुल यांच्या स्वरूपात बचाव डीजे. चेंडू पुन्हा एकदा बघूया, एकदा पूर्ण शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा भगवान यांचा सामना करीत पवन. एकदा चेंडू कुठली धाव नाही, धाव संख्या स्थिर. पुढील चेंडू पुन्हा एकदा भगवान यांच्या पवन साठी पुन्हा एकदा एकदा चेंडू कुठली धाव नाही. पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील बघूया पुन्हा एकदा.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 26. पुढील षटक टाकतो तो माधव. माधव यांचा सामना करेल तो मोहन. चौथ्या षटकातील पहिला चेंडू खूपच सुंदर अशी गोलंदाजी ती माधव यांची. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. पुढील चेंडू पुन्हा एकदा माधव यांचा सामना करेल तो पवन. क्लीन बोल्ड झालेला आहे तो पवन. पवन यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील बॅट्समॅन जातो तो एकनाथ. पुढील चेंडू पुन्हा एकदा माधव यांचा सामना करतो एकनाथ. मारण्याच्या नादात निर्धार चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने कट केलेला चेंडू. बघूया किती धाव घेते ते. एक धाव पूर्ण. बघूया पुन्हा एकदा धावाची संधी. 2 धाव पूर्ण. पुढील चेंडू पुन्हा एकदा माधव यांचा सामना करतो एकनाथ. सुंदर असा फटकावलेला चेंडू. बघूया किती धाव घेते ते. 1 धाव पूर्ण. 1 धावेने वाढती धाव संख्या. धाव संख्या झाली 33. पुढील चेंडू पुन्हा एकदा माधव यांचा. सुंदर असा फटकावलेला चेंडू की आतमध्ये चेंडू. सुंदर असा चौकार. 4 धावा. 4 धावेने वाढती धाव संख्या. धाव संख्या झाली ती 34. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 34. शेवटचा आणि अंतिम षटक टाकतो तो शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतो तो भगवान. पाचव्या षटकातील पहिला चेंडू भगवान यांचा एकनाथसाठी. सुंदर असा कट केलेला चेंडू पुन्हा एकदा. 1 धाव पूर्ण.
शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा भगवान यांचा सामना करेल तो एकनाथ. सुंदर असा कट केलेला चेंडू बघूया पुन्हा एकदा. एक धाव पूर्ण. पुढील चेंडू पुन्हा एकदा माधवी. सुंदर असा पटकवलेला चेंडू बघूया किती धाव घेते ते. एक धाव पूर्ण. पाचव्या षटकातील चौथा चेंडू भगवान यांचा. मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट. शतकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा भगवान यांचा. सामना करेल मोहन. सुंदर असा हवेत चेंडू बघूया पुन्हा एकदा. झेलबादची संधी. झेलबाद झालेला आहे तो. पुढील बॅटमॅन जातो तो देवदत्त. बघूया. शतकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुंदर असा पटकावलेला चेंडू बघूया किती धाव घेते ते. एक धाव पूर्ण. धाव बाद झालेला तो. पुढील चेंडू पुन्हा एकदा राहुल यांचा. सामना करतो भगवान. सुंदर असा पटकावलेला चेंडू बघूया किती किती धाव घेते ते. एक धाव पूर्ण. दुसरी पण धाव. दुसरी पण धाव पूर्ण. शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढील चेंडू पुन्हा एकदा राहुल यांचा. भगवान साठी क्लीन बोल्ड झालेला आहे तो. दुसरा झटका बसतो तो आंबाड संघाला भगवान यांच्या स्वरूपात.
पुढील चेंडू राहुल यांचा विनायकसाठी सुंदर असा फटकावलेला गॅप मध्ये चेंडू 4 धावींसाठी. 4 धावीने वाढती धावसंख्या. धावसंख्या झाली ती 31. अजूनही 15 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा निर्धार चेंडू. पुढली धाव नाही. 14 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पुढील चेंडू राहुल यांचा विनायक साठी सुंदर असा फटकावलेला चेंडू. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू बघूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघूया. तेरा चेंडू मध्ये 7 धावांची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने वाईड चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने सुंदर असा पटकावलेला चेंडू. 4 धावांसाठी. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पुढील शतक टाकतो तो एकनाथ. शतकातील सुंदर असा कट केलेला चेंडू. पुन्हा एकदा सामना जिंकला तो आंबाड संघाने. चला टॉस करून घ्या. चला